रुक रहे महाराष्ट्र के ठाणे का जिले में अगरी कोली समाज ने अपनी जमीन के कथित जबरन अधिग्रहण के विरोध में मोर्चा खोल दिया है। समाज के लोगों का आरोप है कि बिल्डर राज के चलते उनकी पुश्तैनी जमीनों पर दबाव बनाया जा रहा है। वहीं अगरी कोठी समाज के लोगों ने बड़ी संख्या में एकत्र होकर प्रदर्शन किया और मांग की कि उनकी जमीन उनके नाम पर ही सुरक्षित रहे। प्रदर्शनकारियों का यह भी कहना है कि आरक्षण और विकास के नाम पर उनकी जमीन पर अतिक्रमण किया जा रहा है। समाज के प्रतिनिधियों ने सवाल उठाया कि जिन पूर्वजों का देहांत हो चुका उनके नाम पर जमीन की बिक्री कैसे दिखाई जा रही है। इस मुद्दे को लेकर ग्रामीणों में भारी आक्रोश देखा गया। प्रदर्शनकारियों ने प्रशासन से निष्पक्ष जांच की मांग की और चेतावनी दी कि अगर उनकी मांगे नहीं मानी गई तो आंदोलन और तेज किया जाएगा। वेगवेगळी आरक्षण टाकून आमचे हक्क नाकारले जात आहेत, याच्यासाठी आमचा तीव्र विरोध आहे। आमच्या जमिनी आमच्या नावावर राहू दे, प्रशासनाशी काय विवेकच देणं आणि जो काय आरक्षणामध्ये कोणाबद्दल तुम्हाला हा सर्व आक्षेप आहे? आम्ही प्रशासनामध्ये जे कोणी आरक्षण टाकणारे आहेत खास करून आमचा त्यांच्या विरुद्ध आक्षेप आहे। आरक्षण टाकताना स्थानिक जे आहेत त्यांना विचारात घेण्यात यावं, कारण इथे जे आम्ही पूर्वीपासून स्थानिक आहोत, आमच्या काही रूढी परंपरा आमची उत्पन्नाची साधनं आहेत त्याचाही विचार झाला पाहिजे। जसं आमची खास उत्पन्नाची साधनं शेती आणि मत्स्य व्यवसाय होता। 80-90च्या दशकात आम्ही चांगल्यापैकी वीटभट्टीचा धंदा करायचो, रेतीचा धंदा करायचो, गावठी दारूचा धंदा आमचा होता। ही जी काही आमची उत्पन्नाची साधनं होती, पर्यावरणाच्या नावाने आमचा वीटभट्टीचा धंदा बंद करण्यात आला। समुद्रातील रेती काढायची नाही म्हणून आमचे रेतीचे प्लॉट बंद करण्यात आले। सगळं की डेव्हलपमेंट झालं त्याचं गटाराचं पाणी आमच्या शेतीत सोडण्यात आलं। आमची शेती बंद केली, मत्स्य व्यवसाय बंद केला। आमचा पारंपरिक एकही व्यवसाय आमच्यासाठी ठेवला नाही। आरक्षण जर का टाकायचेच असेल, आमची भूमी अधिग्रहण करायचीच असेल तर आमच्या पहिल्यांदा रोजगाराची व्यवस्था बघावी। जे काय आरक्षणात आमच्या जमिनी घ्याल तर आम्हाला प्रशिक्षण द्या, त्या आरक्षणाप्रमाणे आम्ही तिथे काम करू। आमच्या नावाने ॲग्रीमेंट करून द्या की तुमची जागा आम्ही अधिग्रहण करतो, ज्यावेळेस ते कारण संपेल तेव्हा ती जागा तुम्हाला परत करण्यात येईल। तशी आमची गुडलास कंपनी आहे, ती गाववाल्यांनी दिलेली जागा आहे। आज कंपनी त्या जागा बिल्डरांना विकून जाते, गाववाल्यांनी त्यांची जागा का परत केली जात नाही? जर का आमच्या जागा घेत असाल तर ज्यावेळेस आरक्षणाचं कारण संपेल त्याच्यानंतर ते आम्हाला परत केलं पाहिजे। ज्या कारणासाठी आरक्षण आहे त्याबाबत आम्हाला प्रशिक्षण द्यावं, आमच्याबरोबर करार करावे आणि आम्हाला तिथे कामधंदा मिळवून द्यावं। जसे आमचे हळदी, लग्न, जत्रा जे आमचे पारंपरिक प्रोग्राम आहेत, जे आम्ही कार्यक्रम वर्षानुवर्ष करत आले आहोत, त्याच्यासाठी आम्हाला वेगवेगळे जे आरक्षणाचे पट्टे निदान 1-1 एकराचा 4-4 तरी आमच्या गावामध्ये पट्टे ठेवावे, तिथे आम्हाला आमचे कार्यक्रम सादर करता येतील। अशा प्रकारे जर का आरक्षणाने आमच्या जागा घ्यायची तर पहिल्यांदा आमच्या रूढी परंपरा, आमचा रोजगार याचा विचार व्हावा। बिल्डरांना सोयीचे असे आरक्षण टाकू नये आणि आमच्या जागा सातबाऱ्यावरून कोऱ्या केल्या जाऊ नये। स्थानिक भूमिपुत्रांचा